नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.जी.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट विषयाचं लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण फायनल अकाउंटची एक्झाम्पल पाहणार आहोत. हे एक्झाम्पल आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधलं तिसरं एक्झाम्पल पाहणार आहोत. तिसरे एक्झाम्पल आहे फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स गिव्हन बिलो ऑफ रीना अँड आरती यू आर required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. आपल्याला 3 अकाउंट बनवायला सांगितलेले आहेत, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. आता आपण ट्रायल बॅलन्सची चर्चा करूया. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31st March 2019 आपल्याला लेजर टाईपचा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. डेबिट बॅलन्सेस रुपीज, क्रेडिट बॅलन्सेस रुपीज. सुरुवातीला आपण डेबिट बॅलन्सेस पाहूया. परचेसेस 35,500, सन्ड्री डेटर्स 40,000, सेल्स रिटर्न 1,000, ओपनिंग स्टॉक 18,100, बॅड डेट्स 500, लँड अँड बिल्डिंग 25,000, फर्निचर 20,000, डिस्काउंट 1,000, रॉयल्टीज 700, रेंट 1,900, salaries 3,000, wages 800, insurance 1,500, drawings Rina 2,000, Aarti 1,000, cash at bank 11,500, कॅश इन हँड 2,000. अशा प्रकारे आपण डेबिट बॅलन्सेस पाहिलेले आहेत. आत्ता आपण क्रेडिट बॅलन्सेस पाहूया. सेल्स 58,200, सन्ड्री क्रेडिटर्स 25,700, purchases return 500, RDD 800, discount 50, commission 250 and last capital Rina 50,000 and Aarti 30,000. अशा प्रकारे आपण डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस आपण पाहिलेले आहेत. ट्रायल बॅलन्स टॅली 1,65,500 ने झालेला आहे. अशा प्रकारे आपण ट्रायल बॅलन्स पाहिलेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया आणि ॲडजस्टमेंट पाहत असताना ज्या अकाउंटवरती ॲडजस्टमेंट आलेलं आहे त्याला देखील आपण टिक करून घेणार आहोत. ॲडजस्टमेंट्स त्याच्यामधली पहिली आहे क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट रुपीज 22,000, म्हणजेच क्लोजिंग स्टॉक आपल्याला 22,000 दिलेला आहे. याला कुठं काय टिक करायची आवश्यकता नाही. 2 राईट ऑफ रुपीज 900 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स अँड क्रिएट ए प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स रुपीज 1,000. म्हणजेच ही ॲडजस्टमेंट कशा संबंधित आहे? सन्ड्री डेटर्स, म्हणजेच हे न्यू बॅड डेट्स आणि हे RDD आपल्याला लेस करायचे असतात. मग याचा संबंध एक कशाचे आहे? सन्ड्री डेटर्स, म्हणून सन्ड्री डेटर्सला देखील आपण टिक केलेले आहे. त्याच्यानंतर ओल्ड बॅड डेट्सला देखील टिक केलेले आहे. त्याच्यानंतर ओल्ड RDD याला देखील टिक केलेला आहे, कारण की आपल्याला ही ॲडजस्टमेंट पाहताना याचा देखील त्या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतो, म्हणून आपण त्याला टिक केलेला आहे. 3 आहे क्रिएट ए प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट द रेट ऑफ 3%, म्हणजेच आपल्याला डेटर्सवरती डिस्काउंट त्या ठिकाणी काढायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपण ऑलरेडी डेटर्सला त्या ठिकाणी टिक केलेले आहे. अँड क्रिएटर्स ॲट द रेट ऑफ 5% डिस्काउंट काढायचं आहे, म्हणून आपण क्रिएटर्सला देखील सन्ड्री क्रिएटर्सला देखील टिक केलेली आहे. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस रुपीज 700, म्हणजेच आपल्याला वेजेसला टिक करावे लागणार आहे. म्हणजेच आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजेच करावा लागणारा खर्च भविष्यात, त्याच्यामुळे आपल्याला वेजेसला देखील टिक करावं लागणार आहे. अँड सॅलरीज रुपीज 800, म्हणजे सॅलरीला देखील टिक करावे लागणार आहे. आपण दोन्हीला पण टिक केलेला आहे. 5 इन्शुरन्स इज पेड फॉर 15 months 1st April 2018, म्हणजेच आपल्याला ह्याच्यामधलं प्रीपेड इन्शुरन्स त्या ठिकाणी शोधून काढावं लागणार आहे, बरोबर, कॅल्क्युलेशन करून. म्हणजे आपल्याला इन्शुरन्सला देखील टिक करावं लागणार आहे, म्हणून आपण इन्शुरन्सला देखील टिक केलेली आहे, बरोबर. ड्रॉइंग्ज आपण हे शेवटी घेतो, ड्रॉइंगला देखील टिक करायचं आहे, बरोबर, जेणेकरून आपल्या ते
लक्षात राहील. त्याच्यानंतर 6 डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग ॲट द रेट ऑफ 5%. म्हणजेच आपल्याला लँड अँड बिल्डिंगवर डेप्रिशिएशन काढायचं आहे, म्हणून आपण लँड अँड बिल्डिंगला देखील टिक केलेलं आहे. 7 रीना अँड आरती आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. आता यांचा आपल्याला रेशो दिलेला नाही, तर रेशो कसा काढायचा आहे? कॅपिटल, म्हणजे कॅपिटलच्या प्रमाणात आपल्याला रेशो काढायला सांगितलेलं आहे. बरोबर. अशा प्रकारे 7 ॲडजस्टमेंटची आपण चर्चा दैगन केलेली आहे. बरोबर. आता आपण ॲन्सर पाहणार आहोत. ॲन्सरमध्ये एकदम वरती आपल्याला टॉपला इन द बुक्स ऑफ रीना अँड आरती आपल्याला पार्टनरचे नावं लिहावे लागतात. पहिला अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट. आपल्याला ट्रेडिंग अकाउंट ओपन करायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्याला स्टेटमेंट टाकायचं. फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. हे पहिल्या पानामध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं आहे. दुसरा अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याला स्टेटमेंट द्यायचं. फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. दुसऱ्या पानामध्ये हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करायचा आहे. तिसऱ्या पानामध्ये आपण बॅलन्स शीट ओपन केलेली आहे. बघा, बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. ही तिसऱ्या पानामध्ये आपल्याला बॅलन्स शीट ओपन करायची आहे. आणि चौथ्या पानावर तुम्हाला वर्किंग नोट त्या ठिकाणी तयार करायची असते. बरोबर. ॲडजस्टमेंट सोडवत असताना आपले वर्किंग नोट देखील तयार होत असते. ती शेवटच्या पानावर आपण वर्किंग नोट्स त्या ठिकाणी घेणार आहोत. अशा प्रकारे 3 अकाउंट कोणते कोणते ओपन करायचे आणि वर्किंग नोट याची चर्चा आपण केलेली आहे. आता आपण ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आलेले आहे आणि ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आलेली नाही याचं देखील आपण आता पोस्टिंग करणार आहोत. ट्रायल बॅलन्सपासून आपण सुरुवात करूया. परचेसेस किती दिलेला आहे? 35,500. आपण आता परचेसेस कुठे घेतो? तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. बरोबर. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू परचेसेस 35,500 इनरला. आता ह्या परचेसेसचा आपल्याला रिटर्न दिलेला असतो. बरोबर. रिटर्न तर तो क्रेडिट साईडला असतो. परचेसेस रिटर्न किती आहे? 500 रुपये. तर तो काय करणार आपण? 500 रुपये लेस करणार आहे. लेस परचेस रिटर्न 500. आउटरला किती? 35,000. बरोबर. आपण परचेसेसचं त्या ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. आता ज्याला टिक आहे त्याची अमाऊंट आपण इनरला घेऊन ठेवणार आहोत, जेणेकरून आपला कुठलाही अकाउंट राहता कामा नये. सन्ड्री डेटर्स काय आहे? ॲसेट 40,000. कुठे घेतो आपण? ॲसेट साईडला. म्हणून सन्ड्री डेटर्स ॲसेट साईडला, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्स 40,000 इनरला घेऊन ठेवायचे. बरोबर. कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, इनरला घेऊन ठेवायचं आहे. कारण त्याच्या खाली पण जागा आपण ठेवायची आठवणीनं. बरोबर. कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, त्याच्यामुळे त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. बरोबर. त्याच्याखाली बरोबर जागा सोडायची. इनरला घेतलं अमाऊंट की आपण त्याच्याखाली जागा बरोबर ठेवायची. दुसऱ्या अकाउंटचं पोस्टिंग करताना देखील लक्षात ठेवायचं की आता ह्याला आपण इनरला अमाऊंट घेतली म्हणजे याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. बरोबर. पुढे सेल्स रिटर्न कशामधनं लिस्ट करतो आपण? सेल्समधनं. सेल्सची किंमत किती आहे बघा? सेल्स 58,200. आपण कुठे घेतो? तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. बाय सेल्स 58,200. आता सेल्स रिटर्न देखील किती दिलेला आहे? 1,000. तर त्याच्यामधनं आपण हे लेस सेल्स रिटर्न 1,000, आउटरला 57,200 आलेलं आहे. म्हणजे आपण सेल्सचं देखील पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक 18,100. आता ओपनिंग स्टॉक आपण कुठे घेतो? तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. टू ओपनिंग स्टॉक 18,100. ओपनिंग स्टॉकचं एका ठिकाणी पोस्टिंग होतं. बरोबर. दुसऱ्या ठिकाणी कुठेही त्या ठिकाणी पोस्टिंग होत नाही. त्याच्यानंतर हे पुढचं बॅड डेट्स 500 रुपये. बरोबर. आता हे बॅड डेट्स त्या ठिकाणी आपण कुठे घेणार? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. बरोबर. मग या ठिकाणी बॅड डेट्स देखील आपण टू बॅड डेट्स ओल्ड. ट्रायल बॅलन्समधलं बॅड डेट्स कसं असतं? ओल्ड असतं. म्हणून टू बॅड डेट्स ओल्ड 500 रुपये इनरला घेऊन ठेवायची. बरोबर. त्याच्यानंतर पुढे लँड अँड बिल्डिंग ॲसेट आहे 25,000. मग कुठे घेणार आपण? ॲसेट साईडला. लँड अँड बिल्डिंग. बरोबर. बघा, लँड अँड बिल्डिंग 25,000 इनरला घेऊन ठेवा. त्याच्याखाली आता इनरला अमाऊंट घेतली म्हणल्यावर त्याच्याखाली जागा आठवणीने ठेवायची आहे. त्याच्यानंतर फर्निचर
20,000. आता फर्निचर काय आहे? ॲसेट आहे, बरोबर. म्हणून फर्निचर आउटरला एकदम आउटरला त्या 20,000 घेऊन टाकायचे. त्याच्यानंतर डिस्काउंट किती आहे? 1,000. डिस्काउंटचा बॅलन्स कोणता आहे? डेबिट. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला डिस्काउंट येणार. टू डिस्काउंट 1,000, बरोबर. त्याच्यानंतर रॉयल्टीज, बरोबर, किती आहे? 700 रुपये. कुठे येणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रॉयल्टीज 700 रुपये. त्याच्यानंतर सॅलरीज 3,000. सॅलरीज कसला खर्च आहे? इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू सॅलरीज 3,000. इनरलाच घेऊन ठेवायचं, बरोबर. त्याच्याखाली जागा बरोबर आठवणीने सोडायची. इनरला अमाऊंट घेतली म्हणजे त्याच्याखाली जागा सोडायची 2-3 वेळी. पुढे इन्शुरन्स 1,500. ॲडजस्टमेंट आहे. कुठे घेणार आपण? इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटलाच टू इन्शुरन्स 1,500. इनरलाच घेऊन ठेवायचं, बरोबर. ड्रॉइंगचं आपण हे शेवटी देखणे पाहणार आहोत. कॅश ॲट बँक 11,500. कॅश इन हँड 2,000. कुठे घेणार? ॲसेट साईडला, बरोबर. तर ॲसेट साईडला आपण कॅश ॲट बँक 11,500 आणि कॅश इन हँड 2,000. ॲसेट साईडला पोस्टिंग दोन्हीचं पण करायचं आहे. त्याच्यानंतर सेल्स झालेला आहे. सन्ड्री क्रेडिटर्स 25,700. काय आपली सन्ड्री क्रेडिटर्स? लॅबिलिटी. म्हणून लॅबिलिटी साईडला, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्स 25,700 इनरला अमाऊंट घेऊन ठेवायची. त्याच्यानंतर हे RDD, हे आपण थोडं जरा ॲडजस्टमेंट पाहताना लक्षात ठेवूया. ह्याला असं टिकत्या इगणे करा, बरोबर. ड्रॉइंगचा देखील आपण इथं असं टिकत्या इगणे करूया, बरोबर. ही दोन्ही आपण घेणार आहोत सोडवत असताना, ते लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर डिस्काउंट किती आहे? 800. डिस्काउंट किती आहे? 50, बरोबर. तर हा डिस्काउंटचा बॅलन्स त्या ठिकाणी कोणता आहे? क्रेडिट. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय डिस्काउंट 50, बरोबर. त्याच्यानंतर कमिशनचा कोणता बॅलन्स आहे? क्रेडिट 250. इनडायरेक्ट इन्कम आहे, बरोबर. डिस्काउंट देखील इनडायरेक्ट इन्कम आहे म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घेतलं. कमिशन देखील इनडायरेक्ट इन्कम आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय कमिशन 250, बरोबर. अशा प्रकारे डिस्काउंट, कमिशन यांचं पोस्टिंग केलेलं आहे. आता लास्ट कॅपिटल. आता हे कॅपिटल आपण कुठे घेतो? तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आपण कॅपिटल घेतो. कॅपिटल अकाउंट ऋण किती आहे? 50,000. इनरलाच 2-4 वेळी जागा सोडायच्या. ऋणाच्या खाली ते द्यायकडे 2-4 वेळी जागा सोडायच्या. त्याच्यानंतर आरती किती? 30,000. दोघांचं पण कॅपिटल घ्यायचं. ऋणाचं कॅपिटल 50,000 घेतलं इनरला, त्याच्याखाली 2-4 वेळी जागा सोडायच्या. आरती 30,000, त्याच्याखाली 2-4 वेळी जागा सोडून बाकीचं पोस्टिंग करायचं, बरोबर. कॅपिटल देखील आपण घेतलेलं आहे. आता फक्त आपलं RDD आणि ड्रॉइंग्ज राहिलेलं आहे, बरोबर. RDD क्रेडिट बॅलन्सेसमधलं RDD राहिले आणि ड्रॉइंग्ज राहिले, हे लक्षात ठेवायचं. ॲडजस्टमेंट सोडवताना याचा देखील आपण सोडवून ते टाकणार आहोत. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹22,000, 22,000. आता क्लोजिंग स्टॉकचं आपण पोस्टिंग कुठं करतो? तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 22,000 आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला क्लोजिंग स्टॉक 22,000. 2 ठिकाणी आपण क्लोजिंग स्टॉकचं पोस्टिंग करतो, बरोबर. तर क्लोजिंग स्टॉक आपण 2 ठिकाणी घेतलेला आहे, बरोबर. पुढे 2 राईट ऑफ ₹900 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स अँड क्रिएट ए प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स ₹1,000. म्हणजे हे RDD आहे. हे RDD, हे बॅड डेट्स. हे न्यू बॅड डेट्स 900 रुपये आणि 1,000 RDD आहे. आता ह्याचं पोस्टिंग त्या इन्क्लूड करणार आपण सन्ड्री डेटर्समध्ये, बरोबर. ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्समध्ये सन्ड्री डेटर्सची मूळ किंमत आपण किती घेतली? 40,000. लेस बॅड डेट्स न्यू किती दिलेलं आहे? 900 रुपये. 40,000 हे 900 रुपये गेले, किती उरले? 39,100, बरोबर. 39,100 त्या एक उरलेलं आहे. त्याच्यामधनं आपल्याला RDD किती दिलेलं आहे? 1,000. ती पण आपण लेस केली. लेस RDD न्यू 1,000
आता खाली किती उरले त्या ठिकाणी 38,100 आलेलं आहे, बरोबर. 38,100, बरोबर. अशा प्रकारे आपण या ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे दुसऱ्या ॲडजस्टमेंटचं. आता हे बॅड डेट्स न्यू आणि RDD न्यू कुठे घेणार आपण, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. म्हणून या ठिकाणी पहिला आपण बॅड डेट्स ओल्ड घेतलेला आहे 500 रुपये इनरला. त्याच्यामध्ये ॲड बॅड डेट्स न्यू 900, ॲड RDD न्यू 1000, या सर्वांची बेरीज केली आपण 2400 आली, इनरलाच घ्यायचं. आता क्रेडिट साईडची RDD आपल्याला लेस करावं लागणार. ही मगाशी आपण राहिलेला होता तो घटक 800 रुपये. तर याच्यामधनं लेस RDD ओल्ड 800, आउटरला किती आले 2400मधनं हे 800 रुपये गेले, आउटरला किती आले 1600. अशा प्रकारे हे RDD देखील आपण पोस्टिंग केलेलं आहे, बरोबर. आता फक्त आपलं काय राहिलं, ड्रॉइंग्स. तर अकाउंट क्लोज करताना आपण ज्यावेळेला आपण कॅपिटलमध्ये येईल नेट प्रॉफिट त्या किंवा नेट लॉस काय असेल ते ॲडलेस करण्यासाठी, त्यावेळेला आपण ह्या ड्रॉइंगचं शेवटी पोस्टिंग करणार आहोत. हे आठवणीने लक्षात ठेवायचं आहे. आपले दुसरे ॲडजस्टमेंट संपलेले आहे. 3, क्रिएट ए प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट द रेट ऑफ 3%. आता आपल्याला डिस्काउंट काढायला सांगितलेलं आहे, सन्ड्री डेटर्सवर डिस्काउंट काढायला सांगितलेलं आहे. आता आपण कशावरती डिस्काउंट काढणार, तर हे बॅड डेट्स न्यू लेस केल्यानंतर आणि RDD न्यू लेस केल्यानंतर अमाऊंट किती उरली 38,100. तर ह्या 38,100वरच आपल्याला डिस्काउंट ऑन डेटर्स काढावं लागेल. ते आपण वर्किंग नोटमध्ये त्या ठिकाणी पाहूया. वर्किंग नोट्स डिस्काउंट ऑन डेटर्स कितीवरती काढायचं आहे 38,100. म्हणून 38,100 छेद 100 गुणिले 3/1, 3% काढायचं. म्हणून ह्या 200ला 200 गेले, किती उरले 381. 381 गुणिले 3 बरोबर किती आलं 1143. तर डिस्काउंट ऑन डेटर्स किती निघालं 1143. मग आपण काय करणार ते लेस करणार. म्हणून ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्सच्या खाली लेस डिस्काउंट ऑन डेटर्स 3% 1143. 38,100मधनं हे 1143 गेले, आउटरला किती आले 36,957, बरोबर. आता हे जर दुसरं पोस्टिंग आपण कट करणार तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, बरोबर. टू डिस्काउंट ऑन डेटर्स 1143. अशा प्रकारे डिस्काउंट ऑन डेटर्सचं कॅल्क्युलेशन संपलेलं आहे. पुढे काय दिले आपल्याला, अँड क्रेडिटर्स ॲट द रेट ऑफ 5%. आता क्रेडिटर्सवर किती काढायचं आहे 5%. 25,700 मूळ किंमत आहे. वर्किंग नोटमध्ये आपण जाऊया. डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स मूळ किंमत किती आहे 25,700. म्हणून 25,700 छेद 100 गुणिले 5/1. ह्या 200ला हे 200 गेले, किती उरले 257. 257 गुणिले 5 बरोबर किती आलं 1285. 1285 आलेलं आहे. आपण काय करणार ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लेस करून घेणार. लेस डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 5% 1285. 25,700मधनं हे 1285 लेस केले, आउटरला किती आले 24,415, बरोबर. दुसरं आपण पोस्टिंग कुठं करणार तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, बरोबर. बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 1285, बरोबर. अशा प्रकारे आपण तिसरी देखील ॲडजस्टमेंट पाहिलेली आहे. चौथी ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹700. आपल्याला आणखीन मजुरी, वेजेस म्हणजे काय मजुरी, आणखीन किती द्यायची आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे आणखीन देणं राहिलेलं आहे किंवा द्यायचं आहे किती 700 रुपये. तर वेजेसला आपण कुठे घेतो प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. मगाशी आपण घेऊन ठेवलेलं आहे बघा टू वेजेस 800 रुपये. ॲड आउटस्टँडिंग वेजेस किती राहिलेलं आहे 700, म्हणून ॲड केलेलं आहे. 8 आणि 7 15, 1500 आउटरला आलेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर सॅलरीज किती द्यायचं आहे 800 रुपये, बरोबर. अँड सॅलरीज ₹800 म्हणजे 800. आता सॅलरीज कुठे घेतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मगाशी घेऊन ठेवलेलं आहे आपण टू सॅलरीज 3000. ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 800, आउटरले किती आले 3800. आता हे आउटस्टँडिंग वेजेस 700 आणि आउटस्टँडिंग सॅलरी 800, ह्या दोन्हीचं पोस्टिंग आपण कुठं करणार दुसरं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस 700, सॅलरीज 800, आउटरला दोन्हीची बेरीज 1500.
अशा प्रकारे आपण दोन्हीचं पण 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. पुढे 5 इन्शुरन्स इज पेड फॉर 15 मंथ्स 1 एप्रिल 2018 म्हणजे आपल्या सुरुवातीपासून आपल्या एंडिंगपर्यंत आपल्याला इन्शुरन्स त्या ठिकाणी किती बसतो. आपल्याला किती महिन्यात दिलेला आहे? 15 महिन्यात दिलेला आहे. बरोबर. आपलं आर्थिक वर्ष चालू किती झालं? 1 एप्रिल 2018ला. संपलं आहे कधी? 31 मार्च 2019ला. मग ह्या 1 एप्रिल 2018 पासून 31 मार्च 2019पर्यंत किती महिने होतात? 12 महिने. 12 महिन्याची 1 वर्ष. आपल्याला किती महिन्यात दिलेला आहे? 15 महिने. म्हणजे पुढच्या 3 महिन्याचा आपल्याला इन्शुरन्सचा त्या ठिकाणी हप्ता दिलेला आहे. आता आपण ते वर्किंग नोटमध्ये त्या ठिकाणी पाहूया. इन्शुरन्स इज पेड फॉर 15 मंथ्स 1 एप्रिल 2018 किती दिलेला आहे? 1500. म्हणून 1500 छेद 15. का 15 केला आपण? तर 15 महिन्याचं दिलेला आहे. 15 महिन्याचं इन्शुरन्सचा त्या ठिकाणी खर्च दिलेला आहे 1500. म्हणून 1500 छेद 15 किती आलं? 100 रुपये. एका महिन्याला किती आलं? 100. तर किती महिन्यात दिलेलं आहे? 15. आपल्याला किती महिन्यात घ्यायचं होतं आपल्याला आर्थिक वर्षामध्ये? 12 महिन्याचं घ्यायचं एका वर्षाचं. तर पुढच्या 3 महिन्याचं ॲडव्हान्समध्ये त्या ठिकाणी इन्शुरन्सचा आपण हप्ता खर्च भरलेला आहे. म्हणून प्रीपेड इन्शुरन्स बरोबर 100 गुणिले 3. एका महिन्याला 100. तर किती महिन्याचं भरलं आहे पुढचं आपण? 3. म्हणून 100 गुणिले 3 बरोबर किती आलं? 300. मग 300 काय आहे? प्रीपेड आहे. बरोबर. 300 रुपये आपण ॲडव्हान्समध्ये भरले म्हटल्यावर ते प्रीपेड आहे. म्हणून ते काय करायचं? लेस करायचं. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू इन्शुरन्स मूळ किंमत 1500 लेस प्रीपेड इन्शुरन्स 300 आउटरला किती आले? 1200. म्हणजे आपल्या ह्या चालू वर्षाचं 1200 रुपये आपण ह्या वर्षी घेतलेलं आहे आणि 300 रुपये प्रीपेड असल्यामुळे ते काय केलं? आपण लेस केले. कारण की ह्या वर्षातले हे 300 रुपये नाहीत, पुढच्या वर्षातले आहेत. म्हणून ही प्रीपेड इन्शुरन्सचं दुसरं पोस्टिंग 300चं कुठं करणार आपण? बॅलन्स शीटच्या ॲसेटला. म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेटला प्रीपेड इन्शुरन्स 300. बरोबर. अशा प्रकारे 2 ठिकाणी पोस्टिंग आपण इन्शुरन्सचं केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग ॲट द रेट ऑफ 5%. आता लँड अँड बिल्डिंगवर आपल्याला डेप्रिशिएशन किती काढायचं आहे? 5%. वर्किंग नोटमध्ये जाऊया आपण. डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 5%. लँड अँड बिल्डिंगची किंमत किती आहे? 25,000. म्हणून 25,000 छेद 100 गुणिले 5/1. ह्या 200ला हे 200 गेले. किती उरले? 250. 250 गुणिले 5 केलं 1250 आलं. म्हणजे 1250 लँड अँड बिल्डिंगवरचं डेप्रिशिएशन आलेलं आहे. आता लँड अँड बिल्डिंग आपण मगाशी घेतलेलं आहे मूळ किंमत. लेस डेप्रिशिएशन 5% 1250. आउटरला किती आले? 23,750. दुसरं पोस्टिंग आपण कुठं करणार? डेप्रिशिएशनचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 1250. 2 ठिकाणी आपण पोस्टिंग केलेलं आहे. पुढे 7 रीना अँड आरती आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. कॅपिटल रेशो प्रमाणे तुम्हाला म्हणजेच रेशो कसा काढायचा आहे? ह्या दोघांचं कॅपिटल रीना अँड आरती यांचं कॅपिटल जेवढं असेल त्या प्रमाणात आपल्याला रेशो काढायला सांगितलेलं आहे. कशाचं रेशो काढायला सांगितलेलं आहे? प्रॉफिट्स अँड लॉसेस. प्रॉफिट किती होतोय किंवा लॉस किती होतोय ते वाटण्यासाठी आपल्याला तो रेशो काढायला सांगितलेला आहे. ह्या दोघांचं कॅपिटल कसं आहे बघा. रीनाचं किती आहे? 50,000. आरतीचं किती आहे? 30,000. वर्किंग नोटमध्ये आपण त्याची माहिती पाहूया. प्रॉफिट्स अँड लॉसेस रेशो बरोबर कॅपिटल रेशो म्हणजेच आपल्याला प्रॉफिट्स अँड लॉसेसचा रेशो काढायचा आहे. तो कसा काढायचा आहे? कॅपिटल रेशो. त्यांचं कॅपिटल जेवढं असेल त्या प्रमाणात आपल्याला तो रेशो काढायचा आहे, तयार करायचा आहे. म्हणून रीना किती आहे कॅपिटल? 50,000. आरती किती आहे? 30,000. ह्या 4 शून्याला हे 4 शून्य गेले निघून. शून्याला शून्य घालून टाकायचे. किती उरले? 5. इकडे किती उरले? 3. म्हणून रीना अँड आरतीचा रेशो तयार कोणता झाला? तर 5:3. 5:3 हा रेशो तयार झालेला आहे कॅपिटलच्या प्रमाणात. 5:3 म्हणजेच 5 अधिक 3 किती झालं? 8. बरोबर. रेशोची बेरीज. म्हणून नेट प्रॉफिट आता आपण डिस्ट्रीब्यूट नंतर त्या ठिकाणी आता
नेट प्रॉफिटचं एक डिस्ट्रीब्युशन पाहणार आहे क्लोज करताना, बरोबर. अशा प्रकारे प्रॉफिट अँड लॉसचा रेशो कॅपिटल प्रमाणात ऐकणं आपण तयार करून घेतलेला आहे. हे आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करताना आपण हे किंवा क्लोज केल्यावर आपण हे पाहणार आहोत. सर्व आपण पोस्टिंग केलेलं आहे, ॲडजस्टमेंट पाहिलेले आहेत, ट्रायल बॅलन्स पाहिलेला आहे. ट्रायल बॅलन्समध्ये फक्त ड्रॉइंग्स राहिलेला आहे. आता आपण अकाउंटिंग क्लोज करायला लागूया. आता आपण अकाउंटिंग क्लोज करूया. तर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आहे, 57,200 22,000. या दोघांची बेरीज केली किती आली? 79,200. 79,200 क्रेडिट साईडला देखील मांडलं. नंतर अपोजिट साईडला 79,200 डेबिट साईडला मांडलेलं आहे. 79,200मधनं ही 1,500 700 35,000 18,100 लेस केले. किती डिफरन्स आला? 23,900. ह्याला काय म्हणायचं? टू ग्रॉस प्रॉफिट. कुठं ट्रान्सफर करायचा? पुढच्या अकाउंटला. ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बरोबर. 23,900 ग्रॉस प्रॉफिट आपण पुढच्या अकाउंटला घ्यायचा. कुठं? क्रेडिट साईडला. बाय ग्रॉस प्रॉफिट 23,900, बरोबर. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण क्लोज करूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची कोणती साईड मोठी आहे बघा? तर क्रेडिट साईडच मोठी आहे, बरोबर. क्रेडिट साईडचं 23,900 1,285 50 250 या सर्वांची बेरीज केली, 25,485 आली. क्रेडिट साईडला मांडली. ती अपोजिट साईडला डेबिटला मांडली, 25,485. याच्यामधनं 1,250 1,200 3,800 1,600 1,000 1,900 1,143 लेस केले. डिफरन्स किती आला? 13,592, बरोबर. 13,592 हा नेट प्रॉफिट निघालेला आहे, म्हणून टायटल द्यायचं टू नेट प्रॉफिट, बरोबर. आता हा नेट प्रॉफिट आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, बरोबर. 13,592 आपल्याला नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. कुणाला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे? तर पार्टनर्सला, रीना अँड आरती. आता हा नेट प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्यूट करूया. नेट प्रॉफिट किती आहे? 13,592. रेशो कसा आहे? 5:3, म्हणजेच किती बेरीज झाली रेशोची? 8. म्हणून 13,592/8. 8 1 8 8 1 8 9 10 11 12 13 5 उरलं, वरून घेतलं 5. 8 संघ 48 49 50, म्हणजे किती उरले? 7 उरले, वरून घेतला 9 79 झाले. 8 9 72 72 आणि किती 79 बघा? 73 74 75 76 77 78 79 7च, वरून घेतला 2 72 झाले. 8 9 72 1,699, बरोबर. 1,699 एक हिस्सा नफा येतो, बरोबर. म्हणजे 1,699 एक भाग आपला नफ्याचा येतो. तर रीना बरोबर 1,699 गुणवले किती द्यायची तिला? 5. म्हणून 1,699 गुणवले 5 बरोबर 8,495. म्हणून आरतीला किती द्यायची? आरती बरोबर 1,699 गुणवले 3 बरोबर 5,097. ह्या दोघांची बेरीज 13,592 येते, म्हणजेच नेट प्रॉफिट एवढी येते. म्हणजे आपल्या ह्यांना डिस्ट्रीब्यूट त्याने केलेलं बरोबर आलेलं आहे. अशा प्रकारे दोघांना पण आपण नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. तर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बरोबर लिहायचं आहे. नेट प्रॉफिटच्या खाली रीना 8,495, आरती 5,097. दोघांची बेरीज आउटरला आलेलीच आहे. आता नेट प्रॉफिट ट्रान्सफर कुठं करणार आपण? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. कशामध्ये? कॅपिटलमध्ये. ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट, बरोबर. आता बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला यायचं. रीनाच्या खालती अगोदर ॲड नेट प्रॉफिट 8,495. ह्या दोन्हीची बेरीज किती आली? 58,495. त्याच्यानंतर आरती ॲड नेट प्रॉफिट 5,097. दोघांची बेरीज किती आली? 35,097. आता ड्रॉइंग्ज लेस करायचं. आठवणीनं शेवटी आपल्याला ड्रॉइंग्ज लेस करायचे आहेत. रीना 2,000, आरती 1,000. म्हणून लेस ड्रॉइंग्ज 2,000. आउटरला किती आले? 56,495. लेस ड्रॉइंग्ज 1,000. आउटरला किती आले? 34,097. अशा प्रकारे रीना आणि आरतीचे कॅपिटल आपण आउटरला घेतलेले आहेत. ड्रॉइंग वजा करून आपण कॅपिटल आउटरला घेतलेलं आहे. आता आपण बॅलन्स शीट टॅली करूया. लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली पाहिजे.
लॅबलेट साईडचं बघा 56,495, 34,097, 24,415 आणि 1,500 सर्वांची बेरीज केली 1,16,507 आलेली आहे. आता आपण ॲसेट साईड बघूया. 11,500, 2,000, 22,000, 20,000, 300, 23,750, 36,957 या सर्वांची बेरीज केली 1,16,507 आलेली आहे. बरोबर. अशा प्रकारे बॅलन्स शीटच्या लॅबलेट साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आलेली आहे. अशा प्रकारे आपली बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण तिसरे एक्झाम्पल पाहिलेले आहे, रीना अँड आरती. बरोबर. याच्यामध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट ओपन केला होता, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन केला होता, बॅलन्स शीट ओपन केलेली होती आणि वर्किंग नोट देखील आपण तयार केली होती. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.